शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सगळ्या शिवसैनिकांमध्ये किंवा जे शिवसेनेची जी रचना आहे त्याच्या बाबतीतली जी एक आत्मीयता आहे ती आजही त्या शिवसैनिकांमध्ये आहे. शिवसेना फुटली, त्यानंतर शिवसेनेची अनेक शकलं झाली, मात्र आजही जो खरा शिवसैनिक आहे तो अद्यापही कुठेतरी आशा बाळगून आहे की माझी शिवसेना जिवंत होईल, पुन्हा ते रूप तिला येईल. मात्र ज्या पद्धतीने या सगळ्या राजकीय हालचाली चालू आहेत त्याच्यामुळे हा जो शिवसैनिक आहे तो कुठेतरी चिंतातूर आहे. मी पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या पेठ या गावामध्ये आहे आणि इथे असाच एक जुना जो शिवसैनिक आहे तो रिक्षा चालवतो, म्हणजे त्याचा रिक्षाचा व्यवसाय आहे. माझ्यासोबत हे जे रिक्षा चालक आहेत तुकाराम नेटके, हे हाडाचे शिवसैनिक जे म्हणतो ना आपण त्या पद्धतीचे शिवसैनिक, म्हणजे त्यांना लहानपणापासून ही शिवसेनेची गोडी लागली. आता मध्यंतरी जे काही आमदार फुटून बाहेर पडले, गुवाहाटीला गेले, हा सगळा जो काही नाट्यमय घटनांचा क्रम होता त्यावेळेस हा शिवसैनिक दुखावला आणि त्याने चक्क पण केला की मी पायात चप्पल घालणार नाही. इथे जर खाली बघितलं आपण तर त्यांनी आजही चप्पल घातलेली नाही. आता त्यांनी हा काय पण केला होता, त्यांना शिवसेनेच्या विषयीची काय आस्था होती त्यांच्याशीच बोलून जाणून घ्या. काय हे तुम्ही चप्पल का घालत नाही? आपला उद्धव बाळासाहेब गट आणि एकनाथ शिंदे गट पक्ष फुटून गेला गुवाहाटीला. गुवाहाटीला गेल्यानंतर पक्ष फुटला, पक्षाचं 2 पक्ष झाले तयार. मग पक्ष फुटल्यानंतर त्याच्या आधीपासून खासदारकीला शपथ अशी घेतली लोकसभेला, 18 खासदार 60 आमदार येत नाही तोपर्यंत मी स्वतः चप्पल घालणार नाही म्हणून अशी शपथ घेतली होती. त्याच्यानंतर काही कालावधीनंतर परत लोकसभा विधानसभा लागली, पक्ष परत जागेवर आला, परत 9 खासदार 20 आमदार काहीतरी आले. तरी म्हणलं आता परत 10 वर्षांनी 5 वर्षांनी साहेबांचे, उद्धव साहेबांचे परत 60 आणि 18 खासदार होतील अशी मला इच्छा होती आणि व्हायला पाहिजे अशी मनापासून इच्छा होती. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला असं वाटतं बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे साहेब यांचा पक्ष महाराष्ट्रात टिकावा आणि स्वाभिमानाने महाराष्ट्रात शिवसेना पुढे जावा अशी मला कायमच वाटायचं. म्हणजे मला पण आणि महाराष्ट्रात पण शिवसेना असल्याशिवाय मजा पण येणार नाही. पण आताच्या डावपेचमुळं पक्ष कधी फुटल कधी काय होईल याची गॅरंटीच राहिली नाही साहेब. आता तुम्ही स्वतः पायात चप्पल घातली नाही, अजूनही तुम्हाला आशा वाटते कुठेतरी शिवसेना जिवंत होईल? जरी समजा आमचे 3 खासदार राहिले असतील तरी आता जसं संजय राऊत म्हणत आहेत की आम्ही अजून पुन्हा उभारी घेऊ आणि सगळ्या जगाला दाखवून देऊ, तुम्हाला काय वाटतंय हाडाचं शिवसैनिक? पक्ष समजा 3 खासदार राहिले किंवा काय राहिले, पक्ष जागेवर राहणार, परत उभारी राहणार. माणूस शिवसेना ही संपत नसते आणि संपणार पण नाही. आज किती खासदार येतील, किती जातील, नशिबाने उद्धव साहेब आहे असेच राहतील आणि परत खासदार आणि सेना जागेवर येऊन परत आहे तशीच पुढं लढणार ही आशा आहे तुम्हाला? हो, 100%. आता तुम्ही जे काही पाहताय शिवसेनेत, खरं तर तुम्हाला आवड केव्हापासून निर्माण झाली, केव्हापासून या शिवसेनेत आहेत? मी लहानपणापासून असताना झेंडा घेऊन आणि प्रचार करताना एक शिवसेनेची आवड, छत्रपती शिवाजी महाराजांची आवड आणि बाळासाहेब ठाकरेंची आवड आणि शिवसेना म्हणून आम्ही लहानपणापासून आत्तापोतर शिवसेनाच करत आलो. बाळासाहेब ठाकरेंची काही भाषणं ऐकली तुम्ही? बाळासाहेब ठाकरेंचं एकदा मंचरला ऐकलं होतं लहान असताना, मला आठवत नाही एवढं. म्हणजे कमी कमी मी लहान म्हणजे 5वी 6वी 7वीला असताना ते ऐकलेले भाषण. त्या टायमाला असं एका पिकअप गाडीमध्ये बसून गेलो होतो. तसंपासून बाळासाहेबांचा तो रुबाबदार आणि ते भाषण शैली खूप आवडली मला आणि मग सेनेचं काम करायला घेतलं. आजपर्यंत शिवसेनेत आणि मरेपर्यंत शिवसेनेत, असं काही सांगायचं नाही आज आहे उद्या नाही. आत्ता ज्या पद्धतीने हे सगळं राजकीय घडामोडी चालू आहे, सगळी स्थितीनंतर चालू आहे, तुम्हाला अजूनही वाटते की कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि तुम्ही तोपर्यंत आता हा पण चालूच ठेवणार आहे? हो, शेवटपर्यंत पण चालू राहणार आयुष्यभर. तोपर्यंत निकाल येत नाही 60 आणि 18 तोपर्यंत, आणि वेळ आली तर मी उपोषणाला पण बसणार आहे.
एक 8-10 दिवसानंतर मला वाटलं मनाला बाबा हे एकत्र यावं, उद्धव साहेब, एकनाथ शिंदे साहेब, त्यासाठी उपोषणाला पण बसायची इच्छा आहे. पण मला बसणार आहे, पण आज कसं आहे पाठीमाग बळ नसल्यामुळं थोडंसं विचार करतोय. पैसा, काही गोष्टी माहिती नाही, अनुभव पाहिजे, मागं बॅकिंग पाहिजे, त्याच्यानंतर डिसिजन घेऊनच पाठबळ असलं तरच पुढं काहीतरी डिरिंग करणार ना, नाही तर एकटा जीव सदाशिव काय कामाचा. तर हे रिक्षा चालक होते तुकाराम नेटके. आजही त्यांना असं कुठेतरी वाटतंय की शिवसेना ही पुन्हा उभारी येईल आणि त्यांनी हा जो पाय चप्पल न घालण्याचा प्रण केला होता तो ज्यावेळेस गुवाहाटीला आमदार गेले होते ते परततील. त्याच्यानंतर आता हे खासदार जे आहे ते देखील बाहेर पडलेले आहेत. तेव्हा देखील कुठेतरी त्यांना अपेक्षा आहे की शिवसेना पुन्हा उभारी घेईल. आज 60वा वर्धापन दिन आहे शिवसेनेचा आणि खरा जो शिवसैनिक आहे तो कसा असतो त्याचं उदाहरण दाखवण्यासाठी मी यांना गाठलं, त्यांच्याशी बोललो. त्यांच्या प्रत्येक वाक्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की शिवसैनिक आजही कुठेतरी तळागाळात जिवंत आहे. याचंच हे उत्तम उदाहरण. अविनाश पवार, NTD मराठी, पेठ, पुणे.